नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। देखा षड दर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती। म्हणवुनी विसंवादे धरिती आयुधे हाती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। वेदशास्त्राला प्रमाण मानणारे जे असतात त्यांना शिष्ट असं म्हणतात आणि शिष्ट संप्रदायामध्ये कोणत्याही कार्याला प्रारंभ जर करायचा असेल तर त्या कार्याकरता जी विघ्न येतात त्या विघ्नांचं निवारण व्हावं याकरिता जो अनुकूल व्यापार केला जातो त्याला मंगलाचरण असं म्हणतात। त्या मंगलाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे। सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचा उल्लेख किंवा निर्देश करणं याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात। स्वतःकडे कनिष्ठ भाव धारण करून बोधाकरता जो अनुकूल व्यापार केला जातो तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तनुमनुजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ यालाच नमस्क्रियारूप मंगल असं म्हणतात। आणि परमेश्वरापासून स्वतःचं किंवा स्वतःच्या शिष्याचं चांगल्या प्रकारे हित किंवा कल्याण व्हावं याकरिता जी प्रार्थना केली जाते त्यालाच आशीर्वादरूप मंगल असं म्हणतात। ज्ञानोबाराय आपल्या जीवनातला सकल साधकांच्या उद्धाराकरता जो काही अलौकिक ग्रंथ निर्माण करतात त्या ग्रंथाच्या प्रारंभाला जी योजना केली आहे ओव्यांची त्यामधून हे सगळ्या प्रकारचे मंगलाचरण सहज साध्य होऊन जातात। ओम आद्या स्वसंवेद्या आत्मरूपा वेद प्रतिपाद्या गणेशू या सगळ्या पदामधून सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचा निर्देश केलेला आहे। नमो या पदातून नमस्कार मंगल साधलेला आहे आणि सकलार्थमती प्रकाशू या पदातून भगवान आपण सगळ्या विषयांचा किंवा सगळ्या विषयांना जाणणारी जी मती आहे त्या मतीचंही प्रकाशन करणारे आपणच आहात। तर याचा अर्थ असा होतो की आम्हाला सुद्धा अध्यात्मातले सगळे अर्थ कळावे त्या अर्थांचं प्रकाशन करणारी बुद्धी तिचाही प्रकाश आपण आम्हाला द्यावा अशा संबंधाने सकलार्थमती प्रकाशू या पदातून आशीर्वादरूप मंगलाचाही संबंध आपल्याला प्रगट करता येतो। आणि यातून काही तटस्थ लक्षण आहे काही स्वरूप लक्षणांचा विचार केलेला आहे। मग जे आत्मरूप तत्व आहे ज्याला देव असं म्हणतात त्याच देवाच्या ठिकाणी आपण श्री गणेश भगवान आहात असेही ज्ञानोबाराय म्हणतात। शास्त्रामध्ये किंवा आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये पंचदेवतेचा विचार केलेला आहे। गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हणतात। शक्तीची आराधना करतात त्यांना शाक्त असं म्हणतात। विष्णूचे उपासक वैष्णव म्हटले जातात। शिवाची उपासना करणारे त्यांना शैव असं नाव प्राप्त होतं आणि जे काही सूर्याची उपासना करतात त्यांना क्रमाने सौर असं म्हणतात। मग ज्याला बुद्धी प्राप्त करायची असेल किंवा सगळ्या विद्या संपादन करायच्या असतील तर या आपल्या वैदिक संप्रदायामध्ये भगवान गणपतीची आराधना केली जाते। ज्ञानोबाराय या प्रथमाध्यायाच्या मंगलाचरणामध्ये भगवान गणेशाचं वर्णन करतात पण तो जिथे ज्ञानोबाराय गणेश भगवंताचा उल्लेख करतात ती गणेश भगवंताची मूर्ती साहित्यात्मक आहे। अर्थात हा गणपती वाङ्मय स्वरूपाचा आहे। जगातलं असणारं संपूर्ण वाङ्मय त्या वाङ्मयाचा ज्ञानोबाराय गणेशाच्या ठिकाणी एक आकार प्रगट करतात। वैकुंठवासी गुरुवरे घुलेबाबा पाठामध्ये म्हणायचे बुवा ज्ञानोबाराय उत्तम अशा प्रकारचे कलाकार आहेत आणि त्यामुळे ज्ञानोबाराय भगवान गणरायाला सजवितात शृंगारित करतात। मग ते करत असताना जर हा गणपती साहित्यात्मक आहे वाङ्मयीन गणपती आहे तर मग या गणरायाचं संपूर्ण शरीर कोण आहे ज्यामध्ये पौरुषय असणारा भ्रमप्रमाद कर्णापाटव आणि विप्रलिप्सा यापैकी कोणताही दोष विद्यमान नाही असा धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारं जे प्रमाण वाक्य ज्याला वेद असं म्हणतात
ते वेदच गणरायाचं संपूर्ण शरीर आहे. आणि मग वेदामध्ये असणारा पूर्ण वर्णसमूह जसा निर्दोष आहे, तशी गणरायाची शारीरिक आकृतीसुद्धा परिपूर्ण शुद्ध स्वरूपाची आहे. आता या गणरायाच्या ठिकाणी अवयव कोणते आहे? वेदाचा असणारा गूढ अर्थ, त्याचं आपल्याला स्मरण व्हावं किंवा जे ग्रंथ आपल्याला स्मरण करून देतात त्यांना स्मृती असं म्हणतात. भगवंताच्या निश्वासापासून जो निर्माण झाला त्याला वेद असं म्हणतात. आणि ज्यांनी योगिक ज्ञानाच्या द्वारे अंतकरणाचं शुद्धीकरण करून घेतलं, अशा महर्षी महापुरुषांच्या अंतकरणातून ज्ञान प्रगट झाल्यानंतर ज्या ग्रंथाची रचना झाली, ज्यामध्ये मोक्ष काय आहे, बंधनाचं स्वरूप काय आहे, साधना कोणती करावी, राजधर्माचा, नीतिधर्माचा, सगळ्या प्रकारच्या धर्माचं वर्गीकरण आलेलं आहे. विवाह संबंधाने विचार, मौजीबंधनाच्या संबंधाने विचार, श्राद्ध कसं करावं या बाबतीमध्ये जे निर्णय देतं त्याला स्मृतिशास्त्र किंवा धर्मशास्त्र असं म्हणतात. आणि तेच गणरायाचे अवयव आहे. त्या स्मृतीमध्ये प्रगट होणारं अर्थ सौंदर्य हे गणरायाच्या अंगावरचं लावण्य सौंदर्य आहे. ज्याप्रमाणे अवयव शरीराला पुष्ट करतात, तशाच प्रकारे स्मृतिशास्त्र वेदाच्या अर्थाला पुष्ट करतं. यानंतर ज्ञानोबाराय गणरायाच्या अंगावर 18 पुराणांची रत्नखचित अलंकार परिधान करवितात. आणि मग त्यामध्ये असणारा जो काही पदपद्धतीचा प्रकार आहे, ती पुराणामध्ये आलेली पदपद्धती, पदांची रचना एक प्रकारचं कोंदण आहे. आणि त्यामध्ये साधनारूप असणारे, साध्यरूप असणारे सिद्धांत, प्रमेय रत्न ठेवलेले आहेत. रत्न ठेवण्याकरता जागा करावी लागते की नाही? रत्न असं कुठेही ठेवून चालत नाही, नाहीतर मग रत्न गहाळ होऊ शकतं. पण ते रत्न चांगल्या प्रकारे जडवावं याकरता त्याला एक घर केलं जातं. आपण जर ज्ञानोबारायांचा मुकुट चांगल्या प्रकारे निरीक्षण करून पाहिला तर आपल्या हे लक्षात येईल की ज्ञानोबारायांच्या मुकुटामध्ये अनेक प्रकारचे रत्न जडवलेले आहेत. पण ते रत्न स्थिर राहावे याकरता प्रत्येक रत्नाच्या खाली एक विशिष्ट प्रकारची पोकळ जागा असते, ज्याला घर किंवा कोंदण असं म्हणतात. तर पुराणामध्ये आलेली श्लोक एक प्रकारची खेवणे आहेत, पदपद्धती खेवणे, पण कशांची? प्रमेय रत्नांची. आणि मग पदांची रचना करत असताना 3 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. त्याला रीती असं म्हणतात. एक आहे नागरा रीती, दुसरी आहे परुषा रीती आणि तिसरी आहे कोमला रीती. आता या सगळ्या रीतींचे प्रकार आपल्यालाही काही विस्ताराने माहिती नाही, पण ज्ञानोबारा म्हणतात नागर पदबंध जो आहे ते गणपतीच्या अंगावरचं रंगायमान असणारं वस्त्र आहे. आणि नागर पदबंधामध्ये अगदी उदाहरणादाखल जे साहित्य आलं आहे, ते साहित्य म्हणजे त्या वस्त्राचा चकचकीतपणा आहे, किंवा ते एक वस्त्र अत्यंत मुलायम आहे, बारीक आहे, किंवा त्याचा पोत उत्तम आहे. साहित्य जे आलं की नाही पुराणामध्ये नागर पदबंधाची रचना करताना, अगदी वाणे म्हणजे उदाहरणादाखल आलं आहे, थोडंसं आलेलं आहे. साहित्य कशाला म्हणतात? ज्या साहित्यामध्ये रसाचा आणि अलंकाराचा विचार केला जातो. रस म्हटलं की तो रस अनेक प्रकारचा आहे. वेदांत शास्त्रामध्ये आलेला रस म्हणजे ब्रह्मरस आहे, रसो वैसाहा. भोजनामध्ये आलेला रस तो षड प्रकारचा आहे. आणि साहित्याच्या अंगाने आलेला रस हा नवरसी भरवी सागरू, तो नवरस आलेला आहे. अलंकारामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, एक शब्दालंकार, एक आहे अर्थालंकार. चांगल्या प्रकारे माधुर्य प्रगट व्हावं याकरता ज्या शब्दांची रचना केली जाते, ज्यामध्ये अनुप्रासादी अलंकार आहे, जसं की आपण रंगी रंगे रे श्रीरंगे किंवा शमदम मदन मद भेद, एका शब्दाची वारंवार योजना केली जाते तेव्हा त्याला अनुप्रास नावाचा अलंकार म्हणतात. आणि उपमा, दृष्टांत, व्यतिरेक, अनन्वय, अन्योन्य असे बरेच अलंकार आले, त्याला अर्थालंकार असं म्हणतात. म्हणजे अलंकाराचा आणि रसांचा विचार करतं त्याला साहित्य असं म्हणतात. ते साहित्य पण इथं आलेलंच आहे. आणि तो साहित्य चकायमान, चकाकणारं किंवा उज्ज्वल अशा प्रकारचा तो रंग आहे. आता गणरायाचं शरीर, अवयव, अलंकार, वस्त्र हे सांगितल्यानंतर
गणरायाच्या पायामध्ये पैंजण आहे आणि त्या पैंजणाला लहान लहान आकाराच्या क्षुद्र घंटिका लावलेल्या आहेत. आता गणराईसुद्धा नृत्य करतात बरं. ते नृत्याचा प्रकार पुढे येणार आहे. वामांगीचा लास्य विलास, जो हा जगद्रूप आभास, तो तांडव मिशे कळास दावी शितो. हे नृत्यामध्ये सगळेच पारंगत आहे. आपण भगवान शंकरांचा विचार केला तर ते तांडव नृत्य करतात. आणि सगळ्या नटामध्ये नटराज कोण असेल, नटराज राजो, तर ते आहे भगवान श्रीकृष्ण. नटनाट्य कौशल्य कान्हा असं म्हटलं की नाही. परमात्मासुद्धा नृत्य करतो. जेव्हा ते भगवंताने सगळ्या सवंगड्यांना सांगितलं की चला म्हणे, अरे आता थंडीमध्ये किती वेळ बसता, आपण काहीतरी आपण खेळ खेळू की नाही. लहान मुलाचं जे काही बालपण आहे ना ते खेळण्यावर अवलंबून आहे. जितका तो खेळेल ना तितकं त्याला खेळू दिलं पाहिजे. मग सध्याला आईवडील काय करतात, खेळू नको, स्टडी कर. मग आता त्याची जी काही ऊर्जा खेळण्यातून प्रगट होणार आहे ना, तर त्या ऊर्जेला अवसर मिळत नाही आणि त्याच्या शरीरामध्ये जो काही गुणांचा विकास व्हावा त्याला निर्बंध घातला जातो. मग ती ऊर्जा कुठे ना कुठेतरी प्रगट होते. मग तो काहीतरी फोडतो किंवा काहीतरी तोडतो. तर त्याला खेळू दिलं पाहिजे. आता जर निबंध लिहायचं ठरलं रम्य ते बालपण, तर हल्लीचे मुलं लिहिणार नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये रम्यपणाचं नाही आहे. त्यांनाही पेलवणार नाही एवढं पुस्तकांचं ओझं त्यांच्या पाठीवर असतं. मग कशावरून, ज्या अर्थी आईवडील पुस्तकं घेऊन जातात याचा अर्थच तो आहे की नाही. म्हणजे किती मुलांच्या जीवनामध्ये किती स्पर्धा लावलेली आहे आपण, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरं तर त्याचं ते बालपण, त्याला फुलपाखरूसुद्धा आनंद घेतं जीवनाचा. 4 दिवसाचं आयुष्य त्याचं, पण या फुलावरून त्या फुलावर ते सुद्धा आनंद घेतं. आणि लहान मुलाला जर बालपणात आनंद नाही मिळाला तर तो आनंद घेणार तरी कधी. ते रांगला पाहिजे, खेळला पाहिजे. मग भगवान म्हटले आपण खेळलं पाहिजे. मग काय खेळायचं, मग आपण चेंडू फळी खेळू. हल्लीच्या काळात त्याला क्रिकेट म्हणतात. भगवान म्हणले मग एक काम, चेंडू मी मारणार पण मग तुम्ही झेलायचा. आता ते एका गोपाळाकडे चेंडू होता चांगला. भगवान म्हणले अरे खेळण्यापुरता दे. मग त्याने दिला आणि जे भगवंताने असा उंच फेकला, इतका उंच इतका उंच, ज्याप्रमाणे ते अवकाशामध्ये नाही का उपग्रह प्रक्षेपित केले जातात, चांद्रयान वगैरे, तसा भगवंताने जो फेकला गोपाळाशीवरती पाहत राहिले. एक जण म्हणला बहुतेक हा स्वर्गलोकातच गेला आता, दुसरा म्हणे स्वर्गलोकात नाही, हा आता सत्यलोकात गेला असेल. असं वरती पाहिला आणि थोड्या वेळाने चेंडू आला खाली. तो आला तर झेलताच आला नाही, तो पडला कुठं, त्या कळंबाच्या वृक्षावर पडला आणि तो गोपाळा लागला रडायला. तो म्हटला मला तोच चेंडू पाहिजे. भगवान म्हणले मी घेऊन येतो. आता त्या वृक्षावर कोणी जात नव्हतं, कारण तो कालिया नाग खाली राहत होता. सगळ्या ते बाळकिडीमध्ये प्रमाण खूप गोड आलं आहे बघा. आता चेंडूवाचे मिसे काळया नाथावा, ते चेंडूवाचं निमित्त होतं. आणि भगवान झाडावर चढले आणि चेंडू भगवंताने पकडला नाही, पाडला. आता नियम असा आहे, तुम्ही प्रयोग करून बघा. चेंडू जर पाण्यात टाकला तर खाली जातो का तरंगतो? तरंगतो. पण भगवंताने सांगितलं वर नाही राहायचं, खाली जायचं. चेंडूला सुद्धा सांगितलं की खाली जायचं. आता ज्याला भगवान पाडतात तो कसं काय तरेल? कळालं ना? भगवंताच्या मनात आलं ज्याला पाडायचं तो तरेल कसा? तो खाली गेला. आणि मग सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. तो कालिया जो नाग होता त्याला घेऊन परमात्मा वरती आले. मग ते भगवान परमात्मा थोडेसे कष्टालाही प्राप्त झाले, गरुडाचा धावा केला. आणि भक्ताशिवाय परमात्म्याचं संकट कोण निवारण करू शकतं? आपण कायम काय ऐकतो की परमात्मा निवारण करतो संकट, पण कधी कधी काही संकट असे येतात की ते भक्ताशिवाय परमात्म्याला सुद्धा मुक्त होता येत नाही. गरुडाचं आवाहन केलं, सगळ्यांनी वेढा दिला होता भगवंताला. गरुडाला पाहिलं तर काही सापं पळून गेले आणि मग गरुडाने काही सापं खाल्ले. भगवंताला विचारलं गरुडाने, प्रभू माझं आव्हान केलं कशा करता? म्हणजे काही नाही, नाश्त्यालाच बोलवलं होतं. साप वगैरे खाल्ले, परमात्मा मुक्त झाले त्या संकटातून. आणि वरती कालिया नागाच्या फणीवर नृत्य करता करता वर प्रगट झाले. जसं नृत्य भगवंताने केलं तसं भगवान शंकराला सुद्धा असं वाटलं की जर माझं आराध्य नृत्य करत असेल तर मीही केलंच पाहिजे. तेही नृत्य करतात, गणराजेही नृत्य करतात.
आणि त्यांच्या पायातली पैंजण त्यातल्या असणाऱ्या लहान लहान घंटिका जेव्हा वाजतात त्यातून सुद्धा काही ध्वन्यार्थ प्रकट होतो. मग हा ध्वन्यार्थ कुठं प्रकट होतो किंवा त्या ध्वन्यार्थाच्या ठिकाणी कोणाची योजना केली? देखा काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आपण जर नाना प्रकारचे प्रमेय काव्य नाटकाची सुद्धा ज्ञानोबा उपेक्षा करत नाही बरं. फक्त एवढंच आहे की ते काव्य किंवा ते नाटक त्याचा एक भाग ठरलेला आहे. वाचे बर्वे कवित्व. मग कविता ऐकण्यामध्ये रमू नका. कवित्वी बर्वे रसिकत्व. रसिकत्वामध्ये पण अडकू नका. रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा हे त्याचं साध्य आहे. किंवा वेदातलं पुराणातलं स्मृतीतला अर्थ प्रगट करण्याकरता जे जे अनुकूल काव्य किंवा नाटक असतील त्यातून सुद्धा अर्थ प्रकट होऊ शकतो. तो अल्प परिमाणातलाच असेल पण त्याच्यामध्ये अर्थ नाही असं नाही. फक्त तो निपुणपणाने कौशल्याने बघावा लागेल आणि तिथंसुद्धा उचित चांगल्या प्रकारची पदं दिसतात. त्या पदामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे रत्न सापडतात. हा विचार झाल्यानंतर गणरायाच्या कमरेला एक शेला बांधलेला आहे. मग त्या शेल्याच्या ठिकाणी कोणाची योजना केली तर नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ज्ञानोबरांनी व्यासांकरता ज्ञानेश्वरीमध्ये महामती किंवा श्री व्यासे अप्रांतमती असा शब्द वापरलेला आहे. वेदाचे 4 विभाग व्यासांनी केले. 18 पुराणांची रचना व्यासांनी केली आणि महाभारतासारखा भारतः पंचमो वेदः या 5व्या वेदाची सुद्धा रचना ज्यामध्ये 1.25 लाख श्लोकसंख्या किंवा 1 लाखांची श्लोकांची रचना व्यासांनी केली. स्त्री शूद्र किंवा संस्कारहीन असणाऱ्या पुरुषांना वेदश्रवण घडत नाही पण त्यांचं हित व्हावं याकरता पुराणांची रचना केली. किती अपाट बुद्धिमत्ता असेल. गणरायाला सुद्धा स्तंभित करावं किंवा विचार करण्याकरता प्रवृत्त करावं अशा प्रकारच्या कुटश्लोकांची रचना व्यासांनी केली. याचा अर्थ व्यासांची बुद्धिमत्ता ही अप्रांतमती आहे. आणि मग व्यास ज्यांच्यामध्ये अग्रक्रमाला आहे असे बाकीचे असणारे सगळे ऋषीमुनी ज्यामध्ये वशिष्ठ ऋषी असतील वाल्मिक ऋषी असतील या सगळ्यांची बुद्धिमत्ता म्हणजे गणरायाच्या कमरेला बांधलेला कमरपट्टा आहे. जेथे व्यासादिकांची या मती तेची मेखळा मिरवती. आणि मग एखादा शेला जर आपण बांधला तर त्याचा काही अग्र जो भाग असतो तो असा पुढे दिसतो किंवा तो लोंबकळलेला असतो. पण त्याला काही काही दशा पण असतात ना त्या ज्याप्रमाणे शोभतात तसे व्यासादिकांच्या बुद्धीमध्ये असणारा चोखाळपणा शुद्धपणा हाच त्या वस्त्राचा सोग्याचा भाग आहे आणि तोही शोभून दिसतो. इथपर्यंत वर्णन झालं. आता ज्ञानोबाराय पैंजनाचा विचार गणरायाच्या अंगावर असणाऱ्या वस्त्राचा विचार शेल्याचा विचार झाल्यानंतर आता कमरेपासून जो वर असणारा भाग आहे ना त्याचा विचार सांगतात. आता इथे भगवान श्री ज्ञानोबारायांनी ज्या गणेश भगवंताचा उल्लेख केला आहे ते गणराज त्रेतायुगातले आहे. सत्ययुगामध्ये गजानन हे नाव 10 हात होते. त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर नाव 6 हात होते किंवा द्वापारयुगामध्ये 4 हात आणि तिथं विनायक असं नाव होतं. आणि कलियुगामध्ये गणरायांना 2च हात असणार आहे आणि धूम्रकेतू असं बहुतेक नाव आहे पण त्यांचा अवतार अजून झाला नाही. मग त्रेतायुगामध्ये असणारा षडभुजा धारण करणारा ज्याचं नाव मयुरेश्वर आहे त्या गणरायाचा ज्ञानोबा उल्लेख या ठिकाणी करतात. का? कारण ज्ञानोबारांची अफाट बुद्धिमत्ता आहे की गणरायाचं वर्णन तर करायचंच आहे पण विश्वातल्या सगळ्या साहित्याला त्या साहित्यातल्या असणाऱ्या सिद्धांताला योग्य प्रकारचे जागा द्यावी. ते व्यासांचं वर्णन केलं आहे बरं का. पुढे व्यासांचंच वर्णन आहे महाभारतामध्ये की मला तर ती पुढे उवी आठवते. 46 क्रमांकाची उवी आहे. नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी सानिव धरुणे अंगी पुराणे आख्यानरूपे जगी भारता आली. चांगल्या प्रकारचा प्रतिष्ठापना प्राप्त व्हावा याकरता अनेक प्रकारची पुराणं महाभारतामध्ये आख्यान रूपाने प्रगट झाली आहेत.
आख्यानाच्या रूपाने आली म्हणून त्यांना मोठेपणा मिळाला, तसं ज्ञानोबरायांच्या या गणरायाच्या आकृतीमध्ये जगातल्या सगळ्या साहित्याला कुठं ना कुठं जागा दिली. ज्ञानोबरायांनी काव्य नाटकाचा उच्चार केला म्हणून त्यांनाही महत्त्व प्राप्त झालं. म्हणजे सगळ्यांना जी जागा देऊ शकतात म्हणून तर ज्ञानोबरायांचं मायपोट फार मोठं आहे. म्हणून ज्ञानोबराय माऊली आहेत. सगळ्यांना जागा आहे. यत् सारभूतम तदुपासनीयम. जे जे सारग्राही असतं त्याचा स्वीकार आपण केलाच पाहिजे, त्यालाही जागा मिळते. दशम क्रमांकाची ओवी आहे. देखा षडदर्शनी म्हनिपती, तेची भुजांची आकृती, मनवोनी विसंवादी धरिती, आयुधे हाती. गणरायाच्या हातांचा विचार केला तर षडभुजा 6 हात आहे आणि त्या 6 हातामध्ये प्रत्येक हातात एक एक शस्त्र धारण केलं आहे. आता एका हातामध्ये फक्त वरदान दिलेलं आहे. वरदान दिलं, वरद असं म्हटलं आहे. एका हातामध्ये भग्न दंत आहे, तुटलेला दात. आणि एका हातामध्ये आयुध नाही, पदार्थ आहे, मोदक. पण ज्ञानोबा सगळ्यांची योजना करतात बरं. मग आता गणरायाला जर 6 हात असतील तर ते 6 हात नेमके कोणाचे आहे? जसं की आपण विचार केला गणरायाच्या अंगावर अलंकार असतील तर ते 18 पुराणं हीच 18 अलंकार आहेत. तसं गणरायाचे जर हात 6 असतील तर 6 हातामध्ये नेमकी कोणाची योजना आहे? तर 6 हातामध्ये 6 दर्शनकारांचा विचार आहे. 6 हात म्हणजे 6 दर्शन आहेत आणि त्या प्रत्येक हातामध्ये अस्त्र शस्त्र जे आहे ते त्या दर्शनाचा सिद्धांत आहे. म्हणजे सिद्धांताला जागा दिली अस्त्र आणि शस्त्राच्या ठिकाणी आणि त्या दर्शनाला जागा दिली हातांच्या ठिकाणी. देखा, देखा म्हणजे पहा बरं, पहा बरं हा गणराज, याचं ध्यान करा. षडदर्शने म्हनिपती, 6 दर्शनं म्हटली जातात. आता या दर्शन शब्दाचा काय अर्थ आहे? तर सामान्य अर्थ वेगळा असतो आणि प्रसिद्ध असणारा अर्थ वेगळा असतो. त्याला शास्त्रामध्ये यौगिक अर्थ किंवा अरूढ अर्थ असं म्हटलं जातं. एखादा पदाच्या अवयव समूहापासून जो अर्थ तयार होतो त्याला यौगिक अर्थ असं म्हणतात आणि व्यवहारामध्ये जो प्रचलित अर्थ असतो त्याला रूढ अर्थ असं म्हणतात. मग आता दर्शन शब्दाचा व्यवहारातला काय अर्थ आहे? दर्शन म्हणजे दृष्टी, दर्शन म्हणजे ज्ञान किंवा दर्शन म्हणजे आलोचन करणं किंवा दर्शन म्हणजे पाहणं, हा त्याचा झाला यौगिक अर्थ. पण रूढ अर्थ कशाला म्हणतात? दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम. ज्याच्याद्वारे यथार्थ तत्वाचं दर्शन केलं जातं त्याला दर्शन असं म्हणतात. म्हणजे यथार्थ तत्वाचा बोध करून देतं त्याला दर्शन असं म्हणतात. दर्शनाचा पर्याय शब्द आहे शास्त्र. शास्त्र म्हणजे काय? पुन्हा शास्त्राची वेगळी व्याख्या. शास्त्री हितम उपदिशति वा शास्त्रम. जे मानवी असणाऱ्या प्रवृत्तीवर शासन गाजवितं किंवा जे हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र असं म्हणतात. किंवा अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. मानवी बुद्धीला जे कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. मानवी बुद्धीला यथार्थ तत्व काहीच कळत नाही. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, काही लोक म्हणतात ना आमच्या बुद्धीला हे पटत नाही, आम्ही बुद्धी प्रामाण्यवादी. अरे तुझी बुद्धी किती? तो विचार किती करतो आहे? मानवाच्या बुद्धीचा काय विचार आहे? मानवाला बालपणामध्ये बुद्धी नसते. बालपण गेले नेणता. बालपण खेळण्यामध्ये जातं, नेणता अवस्थेमध्ये जातं. म्हणजे बालबुद्धी असतात. आता काही काही माणसं वयाने वाढतात तरी बालबुद्धीच राहतात. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकासी. म्हणजे बाल्यावस्थेमध्ये बुद्धीचा विकास नाही. तरुण अवस्थेमध्ये बुद्धीचा विकास होऊ शकतो तर त्याला फाटे जास्त फुटतात. तारुण्यदशे विषय व्यथा. म्हणजे मानवी बुद्धी काही फार प्रमाणभूत नाही. आणि बरं वय जर घसरत आलं तरीसुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये ऱ्हास होत जातो. काही फक्त अलौकिक महात्म्य असं असतात ज्यांचं वय वाढलं तरी स्मृती माझी ताजीच असते. जसं की गुरुवारी मारुती बाबांना पाहिलं आपण. आता बाबांच्या वयामध्ये पारमार्थिक अंगाचा किती मोठा विकास आहे आणि तुम्ही कोणत्याही काळातली गोष्ट सांगा म्हणून बाबा बरोबर संदर्भ देऊन जात. त्यांच्या बुद्धी ऋतंभराती प्रज्ञा असते ना.
मग ते बुद्धी काय तुम्ही मला ओवी सांगितले होते बघा, ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रम न गिळी, स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन. हे महात्म्यांच्या बाबतीमध्ये होतं. मला भाव काय सांगायचा, मानवी बुद्धी प्रामाण्यवादी जरी काही माणसं म्हणत असेल, पण त्यांच्या बुद्धीला यथार्थ कळू शकत नाही. यथार्थ कळू शकतं ऋषीमुनींना, यथार्थ ज्ञान होऊ शकतं संत महापुरुषांना, आणि त्यांच्या असणाऱ्या मुखातून जे ग्रंथ तयार होतात त्या शास्त्राची व्याख्या अशी केली, दर्शनशास्त्राची, वैचारिक किंवा बौद्धिक भूमिकेनुसार श्रौत सिद्धांताचं विशदीकरण करणारा जो ग्रंथ असतो की नाही, त्याला शास्त्र असं म्हणतात. म्हणजे बुद्धीची प्रगल्भता फार वाढलेली आहे आणि श्रौत सिद्धांताचं विशदीकरण जे करतं ना, त्याला शास्त्र असं म्हणतात. मग त्या शास्त्राच्या बाबतीमध्ये शास्त्रच प्रमाण आहे. भगवान म्हणतात की नाही, तस्मा शास्त्रम प्रमाणम ते. पण कशा करता, कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसि. हे अर्जुना, आपल्याला करणीय काय आहे, अकरणीय काय आहे, या बाबतीमध्ये स्वतःची बुद्धी नाही, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझं. करणीय काय आहे, अकरणीय काय आहे, या बाबतीमध्ये शास्त्रच तुला सर्वथा प्रमाण आहे. म्हणून आपल्याकडे शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू. शास्त्र म्हणताना मग त्याचा त्याग करा, आणि शास्त्र स्वीकार करा म्हणतात, मग जे विष जरी असेल तर स्वीकारच केलं पाहिजे, असं शास्त्राचं प्रमाण आहे. विष म्हणजे प्रत्यक्ष मारणारं विष. काही प्रसंगामध्ये प्रायश्चित्तात ते घ्यावंच लागतं, तोही भाग सोडून द्या. पण काही औषधं विषाप्रमाणेच मारक असतात की नाही, विषाप्रमाणे मारक असतात. पण जर रोग आपल्या चरमसीमेवर गेला असेल तर त्या रोगाला नष्ट करण्याचं सामर्थ्य विषातच असतं की नाही. अंगात जर विष भिनलं असेल तर त्याचा नाश करण्याकरता प्रतिविष घ्यावं लागतं, आयुर्वेद शास्त्र सांगतं. मग अशा प्रसंगाला आपल्याला सर्प चावू नये, पण चावला समजा, तर मग डॉक्टर लोक आपल्याला विचारतात, जो सर्प तुम्हाला चावला तो तुम्ही पकडून आणला का? पकडून अरे पाहिलं तरी भीती वाटते, पकडून कशाला आणायचा नाही म्हणे. पण कशा करता, जो सर्प चावला त्याच्या अंगात कोणतं विष आहे आणि त्या विषाचा उतारा कोणता आहे, त्याला प्रतिविष म्हणतात, ते विष द्यावं लागतं. मग आता एखाद्या व्यक्ती म्हणा, नाही मी विष घेणार नाही. अरे मग अंगातलं विष तुला मारून टाकेल. मग अंगातल्या विषाला जर मारायचं असेल तर बाहेरचं त्याला प्रतिविष असं म्हणतात, ते घ्यावंच लागतं की नाही. विषाला प्रतिविष मारू शकतं. कर्मे कर्मोद्दता मुमुक्ष सोडविले पंडसुता, जैसा रस रीती मरता राखेला विषे. हे रसायनशास्त्रातली ओवी आली बरं. ज्ञानेश्वरीमध्ये रसायनशास्त्र आलं की नाही, म्हणजे केमिस्ट्री आलेली आहे, त्याला रसायनशास्त्र असं म्हणतात. काही लोक म्हणतात की संतांच्या ग्रंथामध्ये ना फार अज्ञानपणा आहे, अभ्यास करत नाही तुम्ही, त्यामुळे तुम्हाला कळत नाही. मग येऊन बघा की अरे दृष्टांत दाखल आलं आहे, सगळं दृष्टांत देता सगळं आलं आहे. जैसा रस रीती मरता राखीला विषय. रसायनशास्त्राचा सिद्धांत दृष्टांत म्हणून देतात ज्ञानोबा. म्हणजे ज्यांच्या दृष्टांतामध्ये सुद्धा शास्त्र प्रगट होऊ शकतं, तर सिद्धांतामध्ये काय प्रगट होणार नाही, सहज आलेलं आहे. मग शास्त्र हे प्रमाण आहे बघा, ज्याद्वारे यथार्थ तत्व आपल्याला ग्रहण केलं जातं, ज्याद्वारे त्याला शास्त्र असं म्हणतात. शास्त्राला आपल्याकडे दर्शन असं म्हटलं जातं, आणि त्या दर्शनामध्ये प्रकार दोन आहे. एक आहे नास्तिक दर्शन आणि दुसरं आहे आस्तिक दर्शन. वेदाला प्रमाण मानत नाही त्यांना नास्तिक दर्शन असं म्हणतात. पण त्यांच्यामधले सुद्धा काही तत्व सारग्राही आहे बरं. त्यांच्यातले सुद्धा सिद्धांत मनुष्याच्या जीवनाला उपयोगी आहे. भले ते वेदाला प्रमाण मानत नसतील पूर्ण रूपाने, पण वेदातलेच काही सिद्धांत त्यांनी उचललेले आहेत. जाऊ द्या, ते वेदाला प्रमाण मानत नाही, नास्तिकांचा विचार नाही करायचा. पण वेदाला प्रमाण मानतात त्यांना आस्तिक दर्शनकार असं म्हणतात. आणि त्यामध्ये 6 प्रकार आहे. एक आहे न्यायशास्त्र, नंतर आहे वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तरमीमांसा. यालाच वेदांत शास्त्र असं म्हणतात. उत्तरमीमांसा म्हणजेच काय, वेदांत शास्त्र. याचे कर्ते पण वेगळे आहे. न्यायाचे कर्ते आहे गौतम ऋषी,
नंतर वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहे कनाद ऋषी, योगाचे आहे पतंजली, सांख्यशास्त्राचे कर्ते आहे कपिल मुनी, पूर्वमीमांसा जैमिनीकृत आहे आणि उत्तरमीमांसा हे भगवान वेदव्यासांनी तयार केलेले आहे. असे हे कर्ते आहे. एक प्रमाण फार गोड आहे बरं. सर्वेषां प्रस्थानकर्तॄणां साक्षात परंपरया वा अद्वैते ब्रह्मण्यैव तात्पर्यं नहि ते मनयो भ्रांताः सर्वज्ञत्वात् तेषां, असे एक प्रमाण आलं आहे. या सगळ्या असणाऱ्या शास्त्रांचे कर्ते हे करतात तरी काय, याला प्रस्थान असं म्हणतात. प्रस्थीयते, आत्मतत्वाकरता जे आपल्याला घेऊन जातं की नाही त्याला प्रस्थान असं म्हणतात. आणि शास्त्र एक प्रकारचं प्रस्थानच आहे. मग ह्या सगळ्या प्रस्थान करते जे ऋषीमुनी आहे ना, त्या सगळ्यांचं काहींचं साक्षात तर काहींचं परंपरेनं. वेदांतशास्त्र साक्षात ब्रह्मस्वरूपाचं तात्पर्य सांगतं आणि बाकीचे शास्त्रकार साक्षात न सांगता परंपरेनं ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातात. त्यांचं तात्पर्य अद्वैत ब्रह्मस्वरूपातच आहे. कारण का, हे निर्माण करणारे जे शास्त्रकार आहे ना ते सामान्य नाही ते मनोयो भ्रांताः, त्यापैकी एकही मुनी भ्रांत नाही. ते सगळेच्या सगळे परमात्म्याचे अंश आहे. सर्वज्ञत्वात् तेषां, सर्वज्ञत्व हे त्यांच्यामध्ये प्रगट झालेलंच आहे. फक्त एवढंच आहे की मानवी बुद्धी जेव्हा विचाराला प्रारंभ करते तेव्हा ती पहिल्यांदा विचार प्रारंभ कुठपासून करते यासाठी काही शास्त्रकारांनी ती भूमिका धारण करून ग्रंथ तयार केला. जर त्याच्या विचाराची अवस्था उन्नत झाली तर त्या भूमिकेपर्यंत एका ऋषीमुनींनी आपल्या असणारं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विचार केला आणि सरते शेवटी सगळ्यात प्रगल्भ बुद्धी कुठपर्यंत जाऊ शकते तर वेदांत शास्त्रापर्यंत. सा काष्ठा सा परागती. म्हणून मानवी बुद्धीचा क्रमाक्रमाने विकास म्हणजेच दर्शनकारांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या भूमिका आहे. आता हे सगळे दर्शनकार ज्ञानोबाला म्हणतात 6 दर्शनकार आस्तिक आहे आणि ते 6 दर्शनकार म्हणजे भगवान गणरायाचे 6 प्रकारचे हात आहे. देखा षड दर्शने म्हनिपती तेची, म्हणजे तेच दर्शन किंवा ते असणारं शास्त्र, तेची भुजांची आकृती, ती गणरायांच्या बाहूंची आकृती म्हणजे रचना आहे. आणि मग जर शस्त्र आपला हात असेल तर त्या हातामध्ये शस्त्र येणारच. तसं दर्शन असेल, दर्शनशास्त्र असेल तर त्या शास्त्रामध्ये सिद्धांत येणार. फरक आहे बरं. भाव किती गोडे बघा. शास्त्र आहे म्हणून हातामध्ये शस्त्रही आहे. 6 दर्शनकार म्हणजे 6 शास्त्र आहे की नाही, पण त्या 6 शास्त्राचा सिद्धांत म्हणजे त्यांचं एक प्रकारचं शस्त्र आहे. म्हणजे आपल्याकडं शास्त्रही असावं आणि आपल्याकडे शस्त्रही असावं. म्हणजे मालाही असावी भालाही असावा असं आहे. देखा षड दर्शने, हम माला जपना भी जानते और भाला फेकना भी जानते. असं देखा षड दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती, ती गणरायांच्या बाहूंची आकृती आहे. आणि मनवुनी या कारणामुळे प्रत्येक दर्शनकाराचं एकमेकाशी पटत नाही. कशात पटत नाही? मान्यता सगळ्यांची आहे. सगळे दर्शनकार प्रमाण मानतात, सगळे दर्शनकार प्रमेय मानतात. फक्त एवढं आहे की प्रमाण किती मानावे यात कोणाचं पटत नाही आणि प्रमेय किती मानावे यातही पटत नाही. म्हणजे मान्यता समान आहे. कोणती? प्रमाण मानावे म्हणजे शब्द प्रमाण मानावं, अर्थापत्ती प्रमाण मानावं, अनुमान प्रमाण मानावं. 6 प्रमाण आहे. मग काही 3च मानतात, काही 2च मानतात तर काही 4 मानतात. वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाण मानली आहे. प्रमेयाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही जण 2 प्रमेय मानतात, 2च तत्व मानतात. काही जण वेदांतशास्त्र एकच तत्व मानतं, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. काही जण 7 तत्व मानतात म्हणजे प्रमेय मानतात. काही जण 16 प्रमेय मानतात म्हणजे प्रमाण मानतात. हे खरं आहे. प्रमाणाच्या बाबतीमध्ये संवाद आहे, प्रमेयाच्या बाबतीमध्ये पण संवाद आहे, पण किती मानावे याकरता विसंवाद आहे. आणि म्हणूनी विसंवादे त्यांची जरी मतमतांतर असतील तरी पण
ती सगळी मतमतांतर ज्ञानोबा म्हणतात आयुधे हाती धरिती गणराज मात्र भगवान असे आहे. शास्त्रामध्ये जाऊ द्या म्हणे प्रमाण किती का मानाना. प्रमेयाच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार काही का असाना, पण अंततोगतवा ही सगळीच्या सगळी मोक्षाला उपयोगीच आहेत की नाही. आणि मग कोणतं शास्त्र कधी उपयोगी पडेल किंवा कोणतं शास्त्र कधी आपल्याला उपयोगी पडेल सांगता येत नाही. मग त्या शास्त्राचा सिद्धांत त्या विशिष्ट गोष्टीचं खंडन मंडन करण्याकरता उपयोगी पडणार आहे की नाही, म्हणून ते आपल्याबरोबर असलं पाहिजे. याकरता जरी प्रत्येकामध्ये विसंवाद असेल, पण विसंवाद म्हणून ज्ञानोबा म्हणतात जेथं नाना मतांची बुजावणी झाली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणे जे. जगात कोणत्याही नद्या कोणत्याही भागामध्ये उगम पावल्या तर अडचण काहीच नाही, फक्त त्या नद्या समुद्रापर्यंत आल्या पाहिजे. तसे ही सगळी शास्त्र साक्षात किंवा परंपरेनं मोक्षाला उपयोगीच आहे. जर आपण न्यायशास्त्राचा वैशेषिक शास्त्राचा अभ्यास केला तर मनुष्याची बुद्धी कुशाग्र होते, त्यामुळे मनन चांगलं करता येतं. हा झाला 2 शास्त्राचा विचार. सांख्यशास्त्राचा अभ्यास केला तर त्वम पदार्थाचा शोधन कसा करावा हे आपल्याला करता येतं, त्याकरता सांख्यांची उपयोगिता आहे. योगशास्त्राचा विचार केला तर योगश्चित्तवृत्ती निरोधा, त्याने चित्त एकाग्र होतं, उपयोगाचंच आहे. पूर्वमीमांसेचा अभ्यास केला तर निष्काम कर्माच्याद्वारे चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी वैराग्य प्राप्त करून देते, त्याची उपयोगिता आहे. आणि वेदांत शास्त्राचा अभ्यास केला तर त्याला खरं आत्मज्ञान तत्त्वज्ञान होऊन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा मोक्ष प्राप्त होतो. म्हणून जरी त्यांच्यामध्ये मतमतांतर असेल पण तरी त्यांची उपयोगिता आहे ना, म्हणून त्यांना गणरायाने हातात धारण केलं आहे. उपयोगिता आहे, फक्त फरक असा आहे की कोणाची उपयोगिता कधी होईल हे काही सांगता येणार नाही. म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. मग आता आयुध कोणते कोणते आहे? 6 हात तर सांगितले, मग त्यांचे आयुध ज्ञानोबा क्रमशः पुढे सांगतात. तरी तर्क तोची फरशू किंवा काही ठिकाणी परशु असा पाठ आहे. नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. एकाच ओळीमध्ये 3 हातांचा 3 दर्शनकारांचा आणि त्यांच्या 3 असणाऱ्या अस्त्रशस्त्रांचा विचार केला आहे. आता मोदक काही अस्त्रशस्त्र नाही आहे, तो एक पदार्थ आहे, पण त्यालासुद्धा जागा मिळाली की नाही, म्हणून ज्ञानोबा त्याचा उल्लेख पुढे करतात. तरी तर मग ऐका बरं, 6 दर्शनकार आहे की नाही. मग 6 दर्शनकारां प्रत्येकाचा सिद्धांत ठरले बघा. न्यायशास्त्रामध्ये तर्क प्रधान आहे. तर्क कशाला म्हणतात? त्यामध्ये पुन्हा सत्तर्क घेतलेला आहे. श्रुतीच्या अर्थाला म्हणून शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की श्रोतव्य श्रुतिवाक्यभ्यो आणि मंतव्य च उपपत्तीभिः, म्हणजे श्रवण करावं श्रुतिवाक्याचं आणि त्या अर्थाचं सिद्धांत दृढ व्हावा याकरता मनन करावं उपपत्तीनुसार. तर त्या उपपत्ती देण्याकरता न्यायशास्त्र बलवान आहे आणि न्यायशास्त्रामध्ये तर्कप्रधान सांगितलेलं आहे. प्रमाण प्रमेयाच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार प्राप्त होतो की नाही, तेव्हा मनुष्याला प्रमाण किती मानावे आणि प्रमेय किती मानावे याचा पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये संशय येतो. पहिला विचार येतो संशय. दुसरा भाव असा होतो, आपण प्रमाण आणि प्रमेयाचा विचार केला तर आपल्याला प्राप्त काय होणार आहे, मग प्रयोजनाचा विचार येतो. आपल्या प्रमाण आणि प्रमेयाच्या पुष्टीकरता तो दृष्टांत देतो आणि एकदा असणारा आपला विचार दृढ झाला की त्याला सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे प्रमाण, प्रमेय, संशय, त्याच्यानंतर प्रयोजन, दृष्टांत देऊन सिद्धांताची स्थापना केली जाते की नाही, आणि या सगळ्या प्रक्रियेला तर्क असं म्हणतात. न्यायशास्त्रामध्ये तर्क प्रधान आहे बघा, म्हणून तिथं अनुमान केलं जातं आणि तो न्यायशास्त्रामध्ये आलेला तर्क विचार जो आहे त्या तर्कामध्ये सुद्धा कधीकधी अन्वयाच्या भूमिकेतून तर्क केला जातो, तर कधीकधी व्यतिरिक भूमिकेतून सुद्धा तर्क केला जातो. आणि तर्क हा अनुमान आहे, पण अनुमानावरून सुद्धा आपण पदार्थाच्या ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे. एका व्यक्तीने डोंगरावर धूर पाहिला
मग आता धूर पाहिला की त्याने लगेच सिद्धांत सांगितला, पर्वतो वन्यमान, हा पर्वत जो आहे ना अग्नीने संपन्न आहे. म्हणे का बरं, सांगा तर्क. म्हणे धूमत्वात, ज्या अर्थी धूर दिसतो पंचम्यंत काय असतो, हेतू दिलेला असतो की नाही. पर्वत हा अग्नीने संपन्न आहे, सांगा बरं कारण, तर्क सांगा, अनुमान सांगा. धूमत्वात, धूर आहे म्हणून. आणि मग व्याप्ती, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, ज्या ज्या ठिकाणी धूर असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतोच की नाही. मग कसं, स्वयंपाकघरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये धूर असतो, याचा अर्थ धूर प्रगट होतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतोच की नाही. म्हणजे धुरावरून आपल्याला अग्नीचं ज्ञान झालं. धूर हा तर्क झाला, अनुमान झालं, आणि अनुमानावरून आपल्याला अग्नीचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे तर्काच्या ठिकाणी ज्ञानोबा आहे परशु किंवा फरशु. फरशु म्हणजे मोठी कुऱ्हाड, धारदार असते की नाही, ज्या तव्याच्या आकाराची असेल तर त्याला फरशु असं म्हणतात. शास्त्रामध्ये असा विचार आला, त्या कुऱ्हाडीचं काम काय आहे, एक घाव दोन तुकडे. किंवा समजा आपण मार्गाने चाललो आणि काही प्रतिबंध येत असेल तर ते प्रतिबंध आपण शस्त्राने तोडून टाकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तर इतिहास सांगितला जातो असा की ज्ञानोबा राय इथे आळे फाट्याला आले, निरेडेश्वराला समाधी दिली. मग आता आळंदीपर्यंत यायचं आहे की नाही, मग अरण्यातून चालले. मग गुरुवारी संदीपान महाराजांनी मला इतिहास सांगितला होता आमच्या गावामध्ये. मग ते त्यांच्या जागेवर कीर्तन केलं म्हणून, म्हणजे त्यांना बोलण्याचा त्रास होत होता. मग त्यांनी थोडे शुभेच्छा वगैरे सांगितल्या. आम्ही सहज बसलो तर मला म्हटले, ते माहिती का तुम्हाला काही. म्हटलं नाही व इतिहास काही माहिती नाही. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, रेडेश्वराला समाधी दिली आणि मग ज्ञानोबाराय अरण्यातून चालले. तर ज्ञानोबाराय आपण महापुरुषांच्या रस्त्यावरचे प्रतिबंध दूर केले पाहिजे. आता कोणते तरी महात्मा आहे, नर्मदा परिक्रमा करतात बघा, तर त्यांचे भक्त आहे ना, ते पुढे अनवाणी चालतात, तर वस्त्रांच्या घड्या टाकतात. किंवा आपण जैन संप्रदायामध्ये पाहिलं तर अहिंसा परमो धर्म हा मानतात की नाही. मग पायाखाली जीव येऊ नये, तर ते मोरांचा पिसारा वगैरे असतो की नाही, मग जमीन म्हणजे त्यांनाही लागताना दुःख होऊ नये त्या जीवाला, आपल्या पायाखाली कोणी येऊच नाही. तर मग तसं संतांच्या रस्त्यावरचे आपण प्रतिबंध दूर केले पाहिजे. वारकऱ्याला अडचणी निर्माण करू नये, त्यांचे प्रतिबंध दूर केले पाहिजे. मग काही लोकांनी आडवे येणारे समजा काटे किंवा काही विशिष्ट प्रकारचे काही प्रतिबंध असतील ते दूर केले आणि शस्त्र वापरलं कुऱ्हाड. मग त्या लोकांचं नावच बोललं, ओ कुऱ्हाडीवाले बाबा, आडनाव पडलं कुऱ्हाडी. मी आपलं सहज सांगितलं असं सहज, तरी तर्क तोचे परशु. हे न्यायशास्त्रातला जो तर्क आहे की नाही, तर तो आहे परशु. जसं तो आपल्याला ब्रह्मतत्वाचा विचार करायचा आहे, जायचं कुठं आहे, ब्रह्मतत्वापर्यंत. आणि मग ब्रह्मतत्वाचा विचार करता करता आपल्या समोर जे संशय येतात, त्या संशयाचं निराकरण करायचं असेल, त्या न्यायशास्त्रात तर्क हा चांगला प्रकारचा बलवान आहे. कसा बलवान आहे, मी आपल्याला उदाहरण देतो, लक्षात येईल. पंचदशीकारांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये ना त्या पंचकोशाचा विचार केला आहे बघा. आणि पंचकोशापासून आत्मा हा वेगळा आहे हे सांगायचं आहे. सांगायचं काय आहे, यो वेदनिहितं गुहायां परमे व्योमन, असं म्हणून विचार केला की या गुहेमध्ये परमात्मतत्व लपलेलं आहे. परमात्मतत्वाची प्राप्ती करायची आहे, तर मग तो कोणत्या गुहेमध्ये आहे, देहात अभ्यंतर प्राणः, प्राणात अभ्यंतरम मनः, ततः कर्ता ततो भोक्ता गुहासेयम परंपरा. 5 प्रकारचे कोश, या 5 प्रकारच्या गुहा सांगितल्या. 3 देहामध्ये पंचकोश येतात. स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणतात, कारण देहाला आनंदमय कोश म्हणतात, आणि सूक्ष्म देहामध्ये प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश येतात. म्हणजे स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणायचं, कारण देहाला आनंदमय कोश असं म्हणायचं, आणि सूक्ष्म देहामध्ये प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश येतात. तर आता या कोशापासून आपल्याला आत्मतत्व वेगळं काढायचं की नाही, म्हणजे परमात्म्यापर्यंत चाललो आगापै पंडकुमारा, येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासुजो. किंवा या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, पण ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग आता आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखीच्या देहीच्या धर्मदेही, म्हणजे अनात्म पदार्थ आहे आणि एक आत्मतत्व आहे.
मग अनात्म पदार्थाला वेगळं करावं, त्याच्याशिवाय आत्मप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे काय, आपल्याला या पंचकोशाला अनात्मत्व प्रदान करायचं असेल तर याकरता अनुमान करावं लागतं, तर्क द्यावा लागतो. अरे स्थूल देह अन्नमय कोश आत्मा होऊ शकत नाही कार्यत्वात. आणि जे जे कार्य असतं ते कधी ना कधी उत्पन्न होणार असतं, नष्ट होणार असतं. आत्मा मात्र न जायते म्रियते वा कदाचिन. कार्यत्वात हा तर्क केला, हे हेतू दिला, तर अन्नमय कोशाला आत्मत्व येत नाही. प्राणमय कोश आहे ना, तो जडत्वात आहे. मनोमय कोश विकारित्वात, विज्ञानमय कोश विलयाद्यवस्थावत्वात आणि आनंदमय कोशाचा विचार केला तर कादाचित कत्वात. म्हणजे हे हेतू देऊन किंवा त्यामध्ये तर्काची योजना करून पंचकोशापासून आत्मतत्व वेगळं काढायचं आहे. म्हणजे आत्मतत्वामध्ये येणारे प्रतिबंध कोणी दूर केले आहे, तर्कशास्त्राने दूर केले. आणि म्हणून तर्कशास्त्राला ज्ञानोबा आहे. म्हणजे न्यायशास्त्राला, तर्कशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र, त्याच्या तो एक हात आहे, न्यायशास्त्र असा हात आहे. आणि त्याच्या हातामध्ये असणारा जो तर्क सिद्धांत तोच फरशूच्या ठिकाणी आहे. तरी तर्क तोची फरशू नीतिभेदू अंकुशू. आता इथं नीतिभेद शब्द आला की नाही, इथे वैशेषिक शास्त्र आलेलं आहे, जे कनाद ऋषींनी तयार केलं आहे. त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की त्यांनी जे शेतकरी सोंगणी करतात की नाही, ज्वारीची सोंगणी करतात. मग ज्वारीची सोंगणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये काही धान्याचे कण पडतात, तर ते कण गोळा करायचे, ते धान्याचे कण गोळा करायचे आणि ते खायचे. कण खाऊन आत तिखाणं, ते कण खाऊन ज्यांनी शास्त्र तयार केलं म्हणून त्यांना कनाद असं म्हणतात. किंवा दुसरा प्रकार, ते धान्य बाजारामध्ये विकलं जातं, बाजारामध्ये पुन्हा त्याची प्रतवारी पाहिली जाते आणि सायंकाळी सगळा बाजार निघून गेला की त्या रस्त्यावर पडणारे धान्याचे कण वेचून आणायचे, ते पुन्हा धुवून काढायचे, गाईला खाऊ घालायचे आणि गाईच्या उदरातून ते कण जेव्हा शेणातून येतात तेव्हा पुन्हा स्वच्छ करून खायचे. त्या व्यक्तिमत्वाला किती चांगल्या प्रकारची बुद्धी प्राप्त होत असते. अशा कनाद ऋषींनी वैशेषिक नावाचं शास्त्र तयार केलं. न्यायशास्त्रामध्ये 16 पदार्थ मानले जातात आणि त्या पदार्थांच्या ज्ञानाने मोक्ष होतो असं न्यायशास्त्राचं म्हणणं आहे. पण वैशेषिक शास्त्रामध्ये 7 पदार्थांचा विचार केला आहे. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. तर त्याने विशेष मानलेला आहे, विशेषाला भेद असं म्हणतात. आणि नीती शब्दाचा एक सामान्य अर्थ होतो धर्म. नीती शब्दाचा एक अर्थ होतो धर्म, असा एक कोशामध्ये अर्थ आला आहे. मग भेद शब्दाने विशेष अर्थ घेतला तर काय होईल, विशेष धर्म. नीती म्हणजे धर्म, धर्म विशेष म्हणजे विशेष धर्म हा वैशेषिक शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि ज्ञानोबा त्याची योजना गणरायाच्या हातामध्ये असणारा अंकुशाच्या ठिकाणी करतात. का बरं, कारण नीतीने मनुष्य वागला, विशेष धर्माने वागला की तो सत्प्रवृत्ती संपन्न होतो. असत प्रवृत्तीपासून त्याला आवरावं. जसा माहूत अंकुशाच्या द्वारे त्या हत्तीला आवरतो की नाही, तसं मानवाच्या प्रवृत्तीला धर्मविशेषाचं प्रतिपादन करून त्याच्या असत प्रवृत्तीपासून त्याला आवरावं आणि सत्प्रवृत्त करावं. हे जे शास्त्र आहे की नाही, त्याला वैशेषिक शास्त्र असं म्हणतात. त्यात एक बारकावा आहे. धर्माचं प्रतिपादन करणारं पूर्वमीमांसासुद्धा आहे आणि धर्माचं प्रतिपादन करणारं शास्त्र वैशेषिक शास्त्रसुद्धा आहे. पण त्यातला एक बारकावा आहे, वचनाच्या द्वारे जे धर्म प्रतिपादन करतं त्याला पूर्वमीमांसा शास्त्र असं म्हणतात. आणि फलाच्या दृष्टिकोनातून जे धर्माचं प्रतिपादन करतं त्याला वैशेषिक शास्त्र असं म्हणतात. धर्म दोन्ही सांगतात. त्यातला आणखीन एक बारकावा आहे, श्रुतीच्या वचनानुसार वागणं. श्रुतीने आज्ञा केली आपल्याला, त्या श्रुतीच्या वचनानुसार वागणं त्याला धर्म म्हणतात. आणि त्या धर्माच्या अविरोधी सत्प्रवृत्तीनं वागणं त्याला नीतिधर्म असं म्हणतात. नीती हा शब्द सामान्य आहे, त्याचा अर्थ व्यापक आहे आणि त्याला जर विशेषण लागलं की त्याचा अर्थ बदलतात. राजधर्म वेगळा आहे, क्षात्रधर्म वेगळा आहे, ब्रह्मचर्य धर्म वेगळा आहे. असा धर्म शब्द व्यापक आहे. म्हणून तर धर्माशी
नीतीशी शेषभरी असं म्हटलं आहे. म्हणजे धर्म आणि नीती यांची जोड असावी. तर पूर्वमीमांसेमध्ये चौदना लक्षणो अर्थो धर्म असं म्हटलं आहे, ज्यामध्ये मनुष्याने प्रवृत्त व्हाव आज्ञा केली आहे, असा चौदना लक्षण अर्थ धर्म असं म्हटलं आहे. पण वैशेषिक शास्त्रामध्ये यथोभ्युदय श्रेष्ठ, ज्याच्यामध्ये यथो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म असं म्हटलं आहे, ज्याच्यापासून इह लोकातही कल्याण होईल आणि पारलौकिकही कल्याण होईल त्याला धर्म असं म्हणतात. म्हणून आपल्याला पारलौकिकही कल्याण मिळावं आणि इह लोकातलं कल्याण व्हावं, यतः म्हणजे ज्याच्यापासून अभ्युदय इथली असणारी उत्कर्ष भावना आणि निश्रेयस म्हणजे पारलौकिक कल्याण सिद्ध होईल त्याला धर्म असं म्हणतात. वैशेषिक शास्त्रामध्ये तो धर्म सांगितलेला आहे फलानुसार. इह लोकातलं कल्याण आणि पारलौकिक कल्याण जो साधून देतो म्हणून त्याला नीतिभेद असं म्हणतात. वैशेषिक शास्त्रातला असणारं हे विशेष धर्माचा विचार ज्ञानोबा आहे त्याला अंकुश असं म्हणतात. तरी तर्कतोची फरसू नीतिभेद अंकुशू आणि पुढे वेदांत तो महारसू मोदको मिरवे. आता इथे वेदांत शास्त्रामध्ये वेदांत शब्दाचे अर्थ दोन होतात. एक तर अंत शब्दाचे दोन अर्थ होतात. अंत म्हणजे शेवट आणि अंत म्हणजे सार, तात्पर्य किंवा निर्णय. मग आता इथं वेदाचा अंतिम भाग त्याला वेदांत उपनिषद म्हणतात. तर तो अर्थ केला तर अडचण काय येते, पुढे स्वतंत्र उपनिषदाचा विचार येणार आहे. उपरी दशोपनिषदे म्हणून काही महापुरुषांनी या ठिकाणी उपनिषदांचा विचार न करता वेदांत म्हणजेच काय, वेदाचा निर्णय काय आहे, वेदाचा सार काय आहे आणि वेदाचं तात्पर्य काय आहे. तो वेदाचं तात्पर्य जे आहे ते आहे महारस ब्रह्मरस आणि तो मोदकाच्या ठिकाणी आहे. त्याची योजना ज्ञानोबा करता त्याचा थोडासा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान